नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या भागात आपण दारासमोर उंबरठ्यावर काढण्यासाठीच्या बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने काढून दाखवलेल्या आहे. काही स्टेन्सिलच्या मदतीने काढल्या आहे, काही डायरेक्ट हाताच्या मदतीने काढलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला ह्या रांगोळ्या आवडल्या, बॉर्डर रांगोळ्या, तर नक्कीच तुमच्या दारासमोर आणि देवासमोर ट्राय करा. खूप सुंदर आहे, कमी वेळात होईल अशाच आहे आणि थोडी रांगोळी लागणारच आहे, कारण की फिंगर रांगोळीने म्हणजे फिंगर रांगोळीचा प्रकार हा. तर नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. पहिली जी बॉर्डर रांगोळी आहे ती आपण स्टेन्सिलच्या मदतीने स्वस्तिक आणि लक्ष्मी मातेचे पावलं काढून घेतले आणि या प्रकारे डिझाईन काढली आहे फिंगर रांगोळीची. तुम्हाला जर दारासमोर अशाच कमी वेळात आणि सोप्या रांगोळ्या जर काढायला आवडत असतील, कारण की सकाळी सर्वांना खूप घाई गडबड असते, तर वेळ मिळत नाही भरपूर मैत्रिणींना, तर आपल्या चॅनलवरती सोप्या कमी वेळात छोट्या पण रांगोळ्या भरपूर अवेलेबल आहेत. 2-2 मिनटाच्या आत होणाऱ्या, म्हणजे त्याला आपण त्या व्हिडिओचं नाव आठवड्याच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या ह्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी छोट्याच रांगोळ्या काढलेल्या आहेत. तुम्ही त्या म्हणजे ते व्हिडिओ बघा आणि त्या रांगोळ्या ट्राय करा. तुम्हाला नक्की जमेल आणि कमी वेळात होईल अशाच आहे. आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की रोजसाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवलेल्या जातात आणि एकदम नवीन रांगोळ्या असतात त्या. पुढची रांगोळी आपण स्वामी समर्थांच्या स्टेन्सिलच्या मदतीने काढतोय. तुमच्याकडे जर दुसरे देवी देवतांच्या स्टेन्सिलच्या नावाचे असतील तर तुम्ही तेही ट्राय करू शकतात. आणि बाजूने अशी डिझाईन काढायची, स्वस्तिक वगैरे, हाताने पण काढलं तरी चालेल. मी माझ्या देवघरात रोज हे स्वामी समर्थांच्या स्टेन्सिलने रांगोळी काढते आणि एक वारांची रांगोळी, म्हणजे जेव्हापासून माझं लग्न झालं आहे तेव्हापासून मी हे 2 रांगोळ्या माझ्या देवघरासमोर रोज असतात. आणि ही स्वामींची स्टेन्सिल घेऊन पण 7-8 वर्ष झालेली आहेत मला. म्हणजे आपलं चॅनल ओपन व्हायच्या आधीचंच ते स्टेन्सिल आहे, म्हणजे बघा किती जुनं आहे. अशा वस्तू सांभाळून ठेवायच्या म्हणजे आपल्याला कधी पण कामात येतात. रांगोळी रिलेटेड तरी तुम्ही सांभाळून ठेवत जा आणि त्या काही खराब पण नाही होत लवकर. एकदम सोपी आणि सुटसुटीत रांगोळी आहे. नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो, आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशी होती रांगोळी, तुमचा अनुभव कसा होता रांगोळी काढताना आणि कशी वाटली. आणि आपल्या रांगोळ्या अशा असतात की त्या रांगोळ्या बघूनच प्रेमात पडेल एखादा व्यक्ती, अशा रांगोळ्या असतात. पुढची रांगोळी आपली, तुम्ही आपले जुने व्हिडिओही नक्की बघत राहा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल तेव्हा बघत जा आणि येणारे व्हिडिओ पण नक्की बघा. आपण अशाच सोप्या कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या आणत असतो. थोडा रांगोळीसाठी वेळ काढून ठेवत जा, म्हणजे तुम्हाला पण नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील. दारासमोर रोज एक नवीन रांगोळी काढाल तुम्ही आणि तुमच्या मैत्रिणींना पण सांगा रोज रांगोळी काढायला. ज्या मैत्रिणी रांगोळी काढत नसेल, रांगोळी काढण्याचे खूप फायदे आहेत. पुढची रांगोळी आपण अशी क्रॉसमध्ये लाईन काढली आहे आणि बाजूने 2 सर्कल काढून घेतले चकलीच्या आकाराचे. त्याला केंद्रवर्धिनी म्हटले जातं. आणि कमळाच्या पाकळ्यांचं काढतो, म्हणजे फूल काढतो एक छोटं बाजूने. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करत जा मैत्रिणींनो, आणि ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं वेळेवर नोटिफिकेशन येईल. आणि जेव्हा कमेंट्स करता तुम्ही तिथे एक हाईप नावाचा ऑप्शन येतो, त्यावरही क्लिक करत जा, म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर होतील.
रांगोळ्या पण नक्की ट्राय करत जा. मला एका ताईंची कमेंट आली आहे, मला आता नाव आठवत नाही आहे. पण त्या म्हणतात रांगोळ्या छान असतात, पण मला रांगोळी काढता येत नाही म्हटल्या. तर आपल्या चॅनलला एकदा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ज्यांनाही रांगोळी येत नाही. कारण की एकदम सोप्या सोप्या रांगोळ्या काढून दाखवल्या जातं. तुम्ही थोडी थोडी प्रॅक्टिस करायची रोज. लाईन काढायची, टिपके काढायचे. तुम्हाला जर बोटाच्या मदतीने टिपके नसेल काढता येत, तुम्ही बॉटलचा वापर करूनही काढू शकतात. त्यासाठी रांगोळी गाळणीने गाळून घ्यायची, म्हणजे ते जे जाडसर खडे असतात ते बाहेर पडतील आणि ते बॉटलमधून रांगोळी पण व्यवस्थित खाली पडेल. थोडी प्रॅक्टिस केली का, एकदा प्रॅक्टिस केली का कुठलीही गोष्ट एकदम इझिली आपण करू शकतो. तर नक्की प्रॅक्टिस करा. रांगोळी येत नाही म्हणून चालणार नाही मैत्रिणींनो. आपली परंपरा आपणच जपली पाहिजे आणि आपली पिढी ही पुढे जपेल. त्यामुळे आपणच सुरुवात करायला पाहिजे. नक्कीच छोटीशी का होईना रांगोळी काढत जा. तसं माझा एक विचार चालू आहे की मला अजून एका मैत्रिणीची पण कमेंट आलेली की आम्हाला बेसिकपासून रांगोळी शिकवा, म्हणजे त्यांना शिकायची इच्छा आहे. मी माझा जसा रोजच्या रुटीनचा वेळ काढून मी तुमच्यासाठी ते पण व्हिडिओ आणणार आहे. म्हणजे बेसिकपासून कशी रांगोळी चिमटीत धरायची, काय सगळं सगळं मी तुम्हाला सांगेल. पण थोडा वेळ द्या मला. फिंगर रांगोळीला रांगोळी जास्तच लागते थोडी. त्यामुळे आपल्याला जर आवडत असेल फिंगर रांगोळी काढायला तर काढू शकतात. पण तुम्ही जर विचार केला की रांगोळी जास्त लागते, तर मग नाही काढता येणार ती रांगोळी. पण काय हरकत नाही, आठवड्यातून 2-3 वेळा काढायची फिंगर रांगोळी. नंतर मग काही काही दिवस तुम्ही टिपक्यांची रांगोळी काढायची, ज्याला कमी रांगोळी लागते. तशा तर आपल्या चॅनलवर दोन्ही प्रकारच्या रांगोळ्या अवेलेबल आहेत. टिपक्यांच्या पण आहे आणि फिंगर रांगोळी पण आहे. मला ज्या पण आवडतील त्या काढू शकतात रांगोळ्या. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल अजून काही डिझाईन्स नवीन, तर त्याही तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. मी ट्राय करेल माझा वेळात वेळ काढून तो व्हिडिओ बनवण्याचा. आणि माझे एक सबस्क्रायबर ताई आहेत, त्यांची एक रिक्वेस्ट आहे. ताई, ती रिक्वेस्ट माझ्या लक्षात आहे अजून. सहस्रदल कमल तुम्हाला काढायचं आहे, म्हणजे तुम्ही मला रिक्वेस्ट केली ती आहे माझ्या डोक्यात. मी एक दिवस ते पण काढणार आहे. तर ह्या सर्व रांगोळ्या एकदा बघा, ट्राय करा काढण्याचा, नक्की जमेल. आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि येणाऱ्या व्हिडिओतही आपण अशाच छान छान रांगोळ्या बघणार आहोत. तर भेटूया अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होणार रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.